हा नवरात्र उत्सव विविध रंगांचा। नमस्कार मित्रांनो, घटस्थापना व नवरात्रीच्या सर्वांना नित्य निसर्ग फाउंडेशन तर्फे खूप साऱ्या शुभेच्छा। थोडक्यात सांगू इच्छितो, सर्व पितरी अमावस्यानंतरचा पहिला दिवस म्हणजे घटस्थापना घराघरात बसविला जातो बघा। पण या घटस्थापनेचा संबंध थेट कृषी संस्कृती आणि शेतकऱ्यांशी येतो। घटस्थापना म्हणजे बीज परीक्षण होय। हा मातीचा धान्याचा परीक्षण हा माझा शेतकरी तज्ञ करत असतो। आपल्या शेतात जी पिकं पिकवली जातात त्यातून आपलं पोट भरतं, त्याप्रती श्रद्धा आणि कृतज्ञता व्यक्त करायचे हे दिवस। या काळात शेतकरी पिकांची कापणी झालेली असते, घरी नवीन धान्य आलेलं असतं, आपल्या शेतातील माती आणली जाते, त्यामध्ये नवीन धान्य पेरलं जातं। दसऱ्यापर्यंत ते पीक त्या घटासमोर उगवतं। त्या 9 दिवसात आदिमाया आदिशक्तीची उपासना करतात, शेतातील धान्याची पूजा केली जाते। ह्या नवरात्रीनिमित्त एक उपक्रम राबवलेला आहे, ज्याप्रमाणे दरवर्षी एक ट्रेंड चालतो नवरात्रीनिमित्त 9 दिवस 9 रंग। ज्याप्रमाणे आपल्या आया बहिणी ताईमाई अक्का 9 दिवस विविध प्रकारच्या साड्या परिधान करतात, ड्रेस परिधान करतात, तर त्याचप्रमाणे आपण या नवरात्रीनिमित्त आपण जे वडाची झाडं आपल्या परिसरात लावलेली आहेत, तर आता जवळपास पावसाळा संपलेलाच आहे असं आपण समजूया। आणि आता आपल्याला झाडांना प्रोटेक्शन म्हणून आपण प्रोटेक्शन देणार आहोत। तर माझ्या सर्व गणेशपुरी, वज्रेश्वरी आणि अकलोली परिसरातील माता भगिनींना नम्रतेची विनंती आहे, आपल्याकडे ज्या जुन्या साड्या असतील त्या आम्हाला नित्य फाउंडेशनला दिल्या तर बरंचसं मला त्या निमित्ताने सहयोग तुम्हाला करता येईल आणि त्या मार्गाने आपण निसर्ग संवर्धनाचं कार्य आपल्या परिसरात करू शकतो। नमस्कार, 100 झाडं आपण लावलेली आहेत या पावसाळ्यामध्ये। तर आत्ता खरं आव्हान होणारे या जसं जसं ऊन पडणार आहे त्या उन्हामध्ये त्या झाडांची निगा आपल्याला राखायची। त्याच्यासाठी आपण सर्व एकत्र मिळून मी तुम्हाला आव्हान करतो की सर्व एकत्र या आणि त्या झाडांना आपल्याला वाढवायचं आहे। तर त्याच्यासाठी आवश्यकता असणाऱ्या गोष्टी, त्याच्यामध्ये पाणी येणार, त्या अजून इतर काही गोष्टी येणार। तर तुम्हाला आव्हान करतो या माध्यमातून नित्य निसर्ग फाउंडेशन की सर्वांनी एकत्र येऊन आपण त्या झाडाचं संरक्षण करू आणि या निसर्गाला फुलवू। धन्यवाद। आमच्या घरच्या मंडळीने सहकार्य केलं आणि आमच्या घरून थोड्या साड्या मिळाल्या। त्या साड्यांमार्फत आम्ही जेवढ्या झाडांना प्रोटेक्शन साड्यांमार्फत देता येईल तेवढं देण्याचं काम केलंय, परंतु आम्हाला बऱ्याचशा साड्या लागतील। तर माझ्या गणेशपुरी, वज्रेश्वरी, अकलोली परिसरातील सगळ्याच आई माई अक्का यांना माझी नम्रतेची विनंती आहे की 1-2 जेव्हा साड्या मिळतील त्या आमच्यापर्यंत तुम्ही देण्याचं काम केलं तर खूप खूप आपले उपकार राहतील आणि संवर्धनाचं आपल्यामार्फत हे कार्य चालू राहील। धन्यवाद। रमते